जगात सर्वांसाठी पळून पाहिलं, पण जेव्हा वेळ माझ्यावर आली तर कोणी नाही आलं माझ्यासाठी. आपण गंज म्हणतो हा आपला, तो आपला, आईवडील आपले, भाऊ आपले. पण खरं सांगू का, वेळ आल्यावर सर्व सांगतात कोणी नाही कोणाचे. जेव्हा आपल्यावर वेळ येते ना, तेव्हा सर्व साथ सोडतात. पण एक व्यक्ती असा आहे, तो आपल्या कायम पाठीशी उभा राहतो. तो म्हणजे आपला नवरा. आयुष्यात ना कधीच नवऱ्याला दुखवू नका, कारण नवऱ्या इतकी साथ आपल्याला कोणीच देत नाही. आणि नवरा जितका समजून घेतो ना, तेवढं कदाचित आपले आईबाप पण नाही समजून घेत. आणि जर छोट्या छोट्या गोष्टींवरून कधी वाद झाले ना, तर कधीच आईबापच्या दारी जाऊ नका. कारण कसं आहे ना, जी इज्जत आपल्याला नवऱ्याच्या घरी भेटते ना, ती इज्जत आपल्याला आईबाप कधीच देत नाही. आईबापाची तर काही 2 दिवस, तिसऱ्या दिवशी आईबाप आपली लायकी काढतात. त्याच्यामुळं ना, नवऱ्याच्या घरी जी इज्जत भेटते आपल्याला, ती आईबापाची तर कधीच भेटत नाही. म्हणून मी प्रत्येक टाईमना विनंती करेल की छोटे मोठे झगडे झाले ना, तर आपल्या घरीच मिटवत जा. कारण ते म्हणतात ना, आईबापाच्या घरून डोली निघते, तर नवऱ्याच्या घरून आरती निघते. म्हणून जी इज्जत आपल्याला नवऱ्याच्या इथं देताना, ते आईबाप कधीच देता नाही. हां, मान्य आहे, ते जन्म देता, ते लहानाचे मोठे करता, पण त्यांच्या घरी आपले दिवस जातील असं मी तरी नाही सांगू शकत. बस, बाकी तुम्हाला काय समजायचं ते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.